त्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजप कोण होईल, एक जण म्हणतो शिंदे सेने कोण होईल. नाही तो रद्द करू, ही ऑर्डर आहे वंशवळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे की त्यांच्या फाईल मधून आपल्याला हाती लागलाय. व्हॅलिडिटी द्या म्हणून आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द. आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागला की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना, काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? हे सगळे आता प्रमाणपत्र निघलेत ह्या नोंदीनुसार. उर्दू आम्ही लिहिली का? इतकं गठ्ठा घेऊन पळत आहे पोरग, हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे एका बी राज्यातल्या. हे एका माणसाच्या यशवंत दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय. जस काय मोजण्या करायच्यात इतकं गठ्ठे येते. अरे नालाय कवन करू नका तुम्ही. मी इतका मागा लागा ना तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे? काय पुरावे आहेत का? काय ते निजामकालीन येत, इंग्रजकालीन येत. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे ते? कोण अधिकार देत तुम्हाला मराठींचा वाटोळा करायचा? माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का? काय ते तुम्ही कुठं पण बघा इतके पुरावे नसते. तो नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दही अंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळा करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, या नोंदी रद्द करा म्हणून. हो हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठींचा वाटोळा करायचं ठरवलंय. यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? हे पुरावे किती द्यायचे फडणवीस? तुमचा अर्ध आयुष्य जाईन एवढंच गठ्ठा बघायला वाचायला. एका यशवंत दहीहंडीसाठी इतके पुरावे काढलेत. हे तुमच्या जवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी. दावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते. तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील. इतके पुरावे पोरान गोळा केलेत. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही, ते काडी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या द्या कुणबी नोंदीच्या दहीहंड्याच्या. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? ऑफ रेकॉर्ड फोनवर नका बोलू म्हणतात. 15 लाख रुपये द्या प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत? करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही? तो फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही? तो मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळ आला माणूस हे उलटू उलटू याला काढायला किती दिवस गेले असतील. काय हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या कॉन्ट्रोल करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमच्या बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज वर्गडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे?